नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक 7चा दौंड SRPFचा पोलीस भरतीचा 2021 साली झालेला आपला पेपर चालू आहे। तर हा जो पेपर आहे 7/9/2021 झालेला होता। तर या पेपरचे या अगोदर आपण 2 पार्ट पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण सुरुवातीचे महत्त्वाचे असे 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या। त्याचप्रमाणे त्याचा आज आपण ते पार्ट 3 पाहणार आहोत। तर या 3 मध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न उपयोगी पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पहा त्याच्या या आपल्या पार्ट 3 मधील प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकता, काय दिलेला आहे, श, श आणि स या वर्णांना आपण काय म्हणतो। तर आता याचा उच्चार करताना आपल्यामध्ये म्हणजे घर्षण निर्माण होते जिभेमध्ये किंवा आपल्या तोंडामध्ये। म्हणजे श, श, स म्हणजे हे काय, यांना आपण उष्मे किंवा घर्षक असे म्हणतो। म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। म्हणजे श, श आणि स हे उष्मे आहेत। तर अनुनासिके जे आहेत तर ते शेवटी दिलेले असतात, त, न म्हणजे यांचा उच्चार नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिके म्हणतो। आणि कठोर वर्ण कोणते, क, ख, ग, घ, ढ। तर आता हे 5 वर्ण आहेत, तर यातले पहिले जे क, ख असतात तर त्यांना आपण कठोर वर्ण म्हणतो, आणि ग, घ जे असतात ते मृदू वर्ण असतात। तर कठोर वर्ण हे देखील तुम्हाला समजलं असेल। तर श, श आणि स हे काय आहेत तर उष्मे आहेत, म्हणून ऑप्शन ए आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 52। तर काय दिलं इथे, 2.5 वर्षानंतर 5% व्याज दराने मुद्दलसह एकूण 720 रुपये मिळतील, तर मुद्दल किती। म्हणजे आपल्याला इथे रास दिलेली आहे 5% व्याजदराने मुद्दलासह किती, एकूण 720 रुपये म्हणजे ही रास आपल्याला मिळते। तर आपल्याला मुद्दल काढायचं आहे। तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर इथे व्याजाचा दर तुम्हाला दिलेला आहे 5% आणि काळ किती आहे तर 2.5 वर्ष दिलेला आहे। तर 2.5ला आपण असं लिहू शकतो 5/2 वर्ष, आणि रास किती दिली आहे तुम्हाला इथे 720 रुपये दिलेली आहे। तर मुद्दल आता आपण पी मानूया, प्रिन्सिपल, आणि व्याज बरोबर काय असतं मग, मुद्दल रास वजा मुद्दल असतं। तर आपल्याला व्याज बरोबर काय घ्यावं लागेल, रास वजा मुद्दल। तर रास आपल्याला माहिती आहे 720 आहे, म्हणजे 720 वजा मुद्दल किती मानले आपण, पी मानले, म्हणजे 720 वजा पी हे काय येणार आहे, व्याज येणार आहे। तर सरळ व्याज बरोबर काय असतं, PRT भागिले 100। तर आता सरळ व्याज आपल्याला माहिती आहे 720 वजा मुद्दल बरोबर पीचे आपल्याला काढायचं आहे, गुणिले आर माहिती आहे 5 म्हणजे 5% आणि 5/2 हे 2 खाली येणार आहे, कारण टी जे आहे तर तो 2.5 वर्ष म्हणजे 5/2 लिहिलं त्याला, आणि भागिले 100ला भागिले 100। तर आता येथे जर तुम्ही पाहिलं 720 वजा पी बरोबर काय येणार आहे, तर हे 5 5 25 25 चौक 100 येणार आहे, आणि 4 2 8 येणार आहे, म्हणजे P/8 इथे राहणार आहे 720 वजा पी बरोबर। तर आता इथे जर तुम्ही हे 8 भागाकार इकडे जर तुम्ही आणलं तर काय होणार आहे, ते गुणाकारात येईल। मी 720 वजा पी कंस आहे बाहेर 8 बरोबर पी। तर ह्या 8 जर आत गुणलं तर 8 0 0 8 2 16 6 हातच्या लेखन 8 7 56 आणि 1 57 म्हणजे 5760 येतं। 720 गुणिले 8 आणि वजा 8p बरोबर पी। तर आता हे वजा 8p तिकडे गेल्यावर काय होणार, अधिक होणार, म्हणजे 5760 बरोबर 8 आणि 1 हे 9p झालं। तर आता हे 9 इकडे 5760ला भागाकारात जाईल, म्हणजे 5760 भागिले 9 बरोबर पी येणार आहे। 9 × 9 9 संग 54 उरले 3 9 चौक 36 म्हणजे काय आलं 640 रुपये आलं। म्हणजे ते काय येणार आहे 640 बरोबर पी आलं। म्हणजे मुद्दल काय असणार आहे तर तेच आपल्याला काढायचं होतं, तर 640 रुपये हे मुद्दल असणार आहे। म्हणजेच तर ते ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता। तर 640 रुपये काय असणार आहे तर मुद्दल असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 53। तर इथे काय दिले, एका सांकेतिक भाषेत कोल्हापूर हा शब्द PLOSZKFI असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत तासगाव हा शब्द कसा लिहिला जाईल। तर आता इथे काय करायचं सुरुवातीला, म्हणजे अगोदर ह्या अक्षरांचं आणि ह्या अक्षरांचं काय साम्य आहे का बघायचं। म्हणजे इथे के साठी पी घेतलेला आहे, ओ साठी एल घेतलेला आहे, एल साठी ओ घेतलेला आहे। तर याप्रमाणे येते आता तासगाव। तासगावमध्ये यातले किती शब्द कॉमन आहेत, तर TASGAON। तर आता यामध्ये कोणतीही ट्रिक लागत नाही, त्यामुळे इथे काय दिलेलं आहे, इथे त्यांनी A to M पर्यंत हे
सरळ अक्षरे लिहिली आहेत ABCDEFGHIJKLM आणि एन पासून झेडपर्यंत त्याच्या खाली उलटी लिहिलेली आहेत 13, म्हणजे राईट साईडला 13 आणि त्याच्या खाली 13 अशी लिहिलेली आहेत. म्हणजे ते एला झेड येतं, बीला वाय, सीला एक्स, त्याप्रमाणे असे तुम्ही पाहू शकता. एमला एन येतं. तर इथे कोल्हापूर. तर आता कोल्हापूर, तर केसाठी काय इथे दिसते तुम्हाला? केसाठी पी दिसते म्हणून ते पी आलेलं आहे. ओसाठी काय दिसते तुम्हाला? ओसाठी यल दिसते म्हणून ते यल आलेलं आहे. म्हणजे त्याप्रमाणे कोल्हापूरसाठी त्यांनी शब्द दिलेला आहे PLOSZKFI. तर त्याप्रमाणे आपल्याला तासगावसाठी शोधायचा होता. तर टीसाठी काय दिले तुम्ही ते पाहू शकता. टीला जी दिले, मी सुरुवात जीने होणार आहे. एसाठी काय आहे? झेड आहे म्हणून ते एला झेड. यससाठी काय आहे? तर ते एच दिलेलं आहे, म्हणजे एच जे आहे तर यससाठी येईल. तर जीसाठी काय आहे? टी आहे. एसाठी परत झेड आणि ओसाठी इथे यल तुम्ही पाहू शकता. ओसाठी यल आणि एनसाठी काय आहे? यम येणार. म्हणजे तासगावसाठी काय येणार? GZHTZLM हे शब्द येणार आहेत. म्हणजे आपले आन्सर काय असेल तर ते ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तर तेच आपलं आन्सर असणार आहे GZHTZLM. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे, तर त्या संख्येचा घन किती? तर आता कशाचं वर्गमूळ 2 असतं? तर 4चं वर्गमूळ काय असतं? 2 असतं. म्हणजे ती संख्या कोणती? 4 आहे. तर आपल्याला काय त्या संख्येचा घन करायचा, म्हणजे 4चा घन करायचा. 4चा घन किती असतो? 64 असतो. म्हणजे इथे ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर त्या संख्येचा घन किती येणार आहे? तर तो 64 येणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 55. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली होती? तर तैनाती फौज म्हणजे काय असायचं? तर इंग्लंड करून त्यांची सेना घ्यायची, म्हणजे त्यांचे रक्षण करायसाठी घ्यायची व त्यांना काय असेल तो पैसे मोबदला द्यायचा. म्हणजे ते जबरदस्तीमध्ये घ्यायला लावत होते इंग्रज त्या काळात. तर त्यावेळेस ती जी पद्धत होती, तर सुरुवातीला कोणी सुरुवात केली होती त्याची? तर लॉर्ड वेलेस्ली यांनी केली होती 1798 सालापासून. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. मग आपला जो मराठा शाळेचा कोण होता? बाजीराव दुसरा. तर यांनी देखील 1802 मध्ये तैनाती फौज स्वीकारली होती. त्यामुळेच इंग्रजांनी हळूहळू वेगवेगळं करून मराठ्याचा पराभव केलेला होता 1818 साली. हे देखील तुम्हाला माहिती आहे. तर ही तैनाती फौज जी होती, तर ती लॉर्ड वेलेस्ली जो गव्हर्नर होता, तर त्याने जे आहे तर ती प्रथमतः सुरू केली होती. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं. तर प्रश्न क्रमांक 56 काय दिलेला आहे? मराठी वर्णमालेत टिंब वर्ण आहेत. तर मराठी वर्णमालेत विचारलेलं आहे. तर एकूण किती? 12 स्वर आहेत. त्याप्रमाणे 34 जे आहेत तर ते व्यंजने आहेत. 2 जे आहेत तर त्या स्वराज्या आहेत आणि 2 संयुक्त व्यंजने आहेत. तर यांची जर बेरीज केली तर किती येते? 34 आणि 12 तर 46 आणि 46 आणि 4 किती येते? 50 येते. आणि 2 इंग्लिश आहेत, ॲ व ऑ, म्हणजे ते काय आपण मराठीमध्ये पकडत नाही. तर एकूण तसे जर म्हणले तर 52 होतात, पण इथे फक्त मराठी वर्णमालेतील विचारलेलं आहे म्हणून किती असणार आहे? तर ते 50 असणार आहेत. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57 काय दिले इथे? एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल? तर आपल्याला काय करावं लागेल? आता ती संख्या काढावी लागेल. आता ती संख्या आपण आता x मानायची. आता त्या संख्येची 7 पट म्हणजे काय असणार आहे? 7x आणि 4 पट म्हणजे किती असणार आहे? 4x आणि यांची बेरीज किती दिलेली आहे? 66 दिलेली आहे. म्हणजे 7x आणि 4x किती येतं? 11x. 11x बरोबर 66. मग आता x 11 हे 66ला भागाकारात जाईल. x बरोबर 11 संग 66, म्हणजे 6 जी आहे तर ती x ची किंमत आली. तर आता त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्येची आपल्याला वजाबाकी काढायची आहे. तर ती संख्या कोणती आली? 6 आली. त्या संख्येची 7 पट किती येते? 7 चौकोन 42 येते आणि त्याच संख्येची 4 पट 6 चौक 24 येते. यांची वजाबाकी आपल्याला काढायची आहे. म्हणजे 42 मधून 24 गेले किती राहतात? तर 18 राहतात. म्हणजे 18 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन डी. म्हणजे त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्येची जर वजाबाकी केली तर ती 18 येते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय? तर ते 4 पर्याय दिलेले आहेत. हातात बांगड्या घालणे, गंडा घालणे, हातावर तुरी देणे की एखादी काम करण्याची प्रतिज्ञा करणे. तर ह्याला काय म्हणतो आपण? कंकण हाती बांधणे म्हणजेच तर एखादी काम करण्याची प्रतिज्ञा हाती करणे. म्हणजे यावर्षी तुम्ही आता प्रतिज्ञाच करा की यावर्षी मी पोलीस होणारच. म्हणजे तुम्ही हाताला आपल्या कंकणच बांधून ठेवा. म्हणजेच तुम्ही ती प्रतिज्ञा करा की यावर्षी मी पोलीस होणारच.
म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. मी कंकण हाती बांधणे म्हणजे काय तर एखादे काम करण्याची प्रतिज्ञा करणे होय. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. तर आता इथे काय आपल्याला दिले, आकृती दिलेली आहे. तर या आकृतीमधील एकूण आयतांची संख्या किती काढायची आहे. तर PDF अशा असल्यामुळे हे थोडं कर्व दिसते तुम्हाला, पण हे आयत आहे. तर हे आपण काय करतो, त्रिकोण काढताना मध्ये संख्या लिहितो. तर इथे देखील संख्या लिहायच्या 1 2 3 आणि इथे 1 आणि 2 लिहायचं. आता ह्यांची जर सर्वांची बेरीज केली 3 आणि 2 5, 5 आणि किती 6 येते. हे 6 आले आणि हे 2 ने किती 3 येतं. मग 6 आणि 3 किती झाले 9. म्हणजे असं डायरेक्ट तुम्ही अंक लिहून काढू शकता. हे 6 आणि हे 3 9. म्हणजे एकूण किती असणार आहेत यामध्ये आयत, तर एकूण 9 आयत असणार आहेत. तर 9 कशामध्ये दिले तुम्हाला, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. काय दिलं इथे, या वाक्यामधील ठळक शब्दांच्या जाती ओळखा. तर आता इथे यश वर झोपायला गेला. तर इथे ठळक शब्द जो आहे, तर इथे वर जो होता तर तो ठळक शब्द होता. आणि इथे यश अंथरुणावर, आता इथे देखील वर आहे, तर अंथरुणावर झोपायला गेला. तर आता इथे वर आणि वर इथे दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरले. यश वर झोपायला गेला, झोपायला कुठे गेलाय, वर गेलाय. मग हे जे वर आहे तर ते कसं आहे, तर ते क्रियाविशेषण अवयव म्हणून यात वापरलेलं आहे. आणि यश अंथरुणावर, तर आता इथे नामाला जोडून वर शब्द वापरलेला आहे. तर इथे नामाला जोडून जेव्हा आपण हे शब्द वापरतो त्यांना आपण शब्दयोगी अवयव म्हणतो. म्हणजे इथे क्रियाविशेषण अवयव म्हणून वरचा वापर झालेला आहे आणि इथे शब्दयोगी अवयव म्हणून वापर झालेला आहे. तर कशामध्ये दिले इथे ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. मग क्रियाविशेषण पहिल्यांदा आणि नंतर शब्दयोगी अवयव म्हणून त्याचा वापर झालेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. काय दिलेलं आहे ते, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. तर ऑप्शन दिले ज्वालामुखीय, वली, अवशिष्ट की यापैकी नाही. तर तो कोणत्या प्रकारचा पर्वत आहे विंध्य पर्वत, तर तो अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणारा विंध्य पर्वत जो आहे तर तो अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62. तर इथे काय दिलंय, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली होती. तर 1900 साली त्यांनी कोणते, तर मित्रमेळा संघटना स्थापन केली होती. तर त्याचेच परत 1904 मध्ये जे आहे तर त्याचेच नामकरण फक्त बदलले आणि काय झाले, तर अभिनव भारत. म्हणजे अभिनव भारत जे आहे तर त्यांनी ती 1904 मध्ये ती क्रांतिकारी संघटना त्यांनी स्थापन केली होती. कोणी, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे, अभिनव भारत. पुढील प्रश्न क्रमांक 63. 99 पासून ते 1000 पर्यंतच्या संख्यांमध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी 8 असेल. तर 99 पासून 1000 असं म्हटलेलं आहे. 99च्या गेल्या म्हणजे आता 1 ते 9 मध्ये तुम्ही पाहिलं तर किती असते, 1 ते 9 मध्ये एक वेळेस असते. त्याप्रमाणे म्हणजे 101 ते 109 यामध्ये एक वेळेस येणार. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर 79, तर एकूण किती आहेत, तर 100. आता 100 म्हणजे 99 ते आपण 200 पर्यंत बघूया. 108 एक आहे, 118 आहे, 128, 138, 148, 158, 168, 178, 198 आणि 188. म्हणजे एकूण किती आहेत, तर त्या 10 आहेत. म्हणजे 99 ते 200 मध्ये 10 आहेत. तर आपल्याला 99 पासून 1000 पर्यंत काढायचे आहेत. म्हणजे एकूण 900 अंकापर्यंतचे आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे 900 अंकामध्ये एकूण किती, ह्याला गुणुले 9 करावं लागेल. म्हणजे 10 9 किती 90. म्हणजे एकूण किती वेळेस असणार आहेत, एकक स्थानी फक्त 8 असलं पाहिजे. म्हणजे 1 ते 100 या दरम्यान एकूण किती 10 आहेत. तर आपल्याला 100 फक्त सोडाय, पहिल्या 10 सोडायची त्या फक्त. आता 9 म्हणजे 199 ते 199, परत 199 ते 299, म्हणजे असे 9 वेळेस काढायचे. म्हणजे एकक स्थानी एकूण 8 असलेले असे किती अंक आहेत, तर एकूण 10 9 एकूण 90 आहेत. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. काय दिले इथे, तर आता इथे एक गणित दिलेलं आहे तुम्हाला. तर इथे काय दिलेलं आहे, तर गोट्यांच्या एका खेळामध्ये लाल गोट्यांपेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी आहेत आणि हिरव्या गोट्यांपेक्षा 5 पांढऱ्या गोट्या जास्त आहेत. जर त्या खोक्यात एकूण 10 पांढऱ्या गोट्या असतील तर त्या खोक्यातील एकूण गोट्या किती आपल्याला काढायचं आहे. तर आता इथे पांढऱ्या रंगाच्या गोट्या दिलेत
त्यावरून आपल्याला कोणत्या मिळतील, हिरव्या आणि परत त्यावरून त्या दोघांवरून आपल्याला लाल गोट्या मिळतील. तर कसं काढतो आपण, तर आता इथे गणितामध्ये काय दिले तुम्हाला, एकूण 10 गोट्या आहेत, त्या पांढऱ्या गोट्या दिले 10 आहेत. तर आता लाल रंगाच्या म्हणजे लाल गोट्यांपेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी आहेत. लाल रंगाच्या गोट्या किती असणार आहेत, पांढऱ्या गोट्यांपेक्षा 3 जास्त असणार आहेत, कारण लाल गोट्यांपेक्षा 3 पांढऱ्या कमी आहेत. म्हणून लाल गोट्या काय असणार आहेत, तर 10 पांढऱ्या गोट्या अधिक 3 म्हणजे 13 ज्या आहेत तर त्या लाल गोट्या आल्या. आता हिरव्या गोट्यांपेक्षा काय म्हणले, 5 पांढऱ्या गोट्या जास्त आहेत. आता मग पांढऱ्या एकूण गोट्या किती आहेत, 10 आहेत. मग त्याच्यापेक्षा 5 जास्त आहेत हिरव्या गोट्यांपेक्षा, म्हणजे 10 वजा 5 केलं तर आपल्याला हिरव्या गोट्या मिळणार आहेत. मग हिरव्या गोट्या 10 वजा 5 म्हणजे 5 गोट्या आल्या. तर आता एकूण किती गोट्या असणार आहेत, तर पांढऱ्या 10, 13 लाल आणि 5 हिरव्या, म्हणजे 23 आणि 5 किती, एकूण 28 ज्या गोट्या आहेत तर त्या आपल्याला काढायच्या होत्या. म्हणजे एकूण गोट्या किती होते ते विचारले होतं. तर एकूण किती आहेत, तर त्या 28 आहेत. म्हणजेच तरी ते ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर त्या खोक्यातील एकूण गोट्यांची संख्या किती असणार आहे, तर ती 28 असेल. पुढील प्रश्न, अनिलने प्रत्येकी एका पेन्सिलपेक्षा 8 रुपये जास्त किंमत असलेली 16 पेने, म्हणजे 16 पेने, पेन्सिलपेक्षा 8 रुपये जास्त त्यांची किंमत आहे, अशी 16 पेने, त्याप्रमाणे प्रत्येकी रुपये 30 किंमत असलेल्या 12 वह्या, म्हणजे 30 रुपयाची एक अशा 12 वह्या, आणि प्रत्येकी रुपये 10 किंमत असलेल्या 10 पेन्सिली, 10 रुपये पेन्सिलची किंमत दिली अशा 10 पेन्सिली, आणि प्रत्येक एक वही व एक पेन्सिल यांच्या एकत्रित किमतीपेक्षा रुपये 35 कमी किंमत असलेले 6 खोड रबर, म्हणजे एकूण एक वही आणि एक पेन्सिल यांची जेवढी किंमत आहे तर त्या एकत्रित किमतीपेक्षा 35 रुपये कमी किंमत असलेल्या अशा 6 खोड रबर त्याने खरेदी केलेले आहेत. तर अनिलने खर्च केलेली एकूण रक्कम दाखवणारा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. मग त्याने एकूण किती रक्कम खर्च केली आपल्याला शोधायचं आहे. तर आता गणितामध्ये काय काय दिले तुम्हाला, तर अनिलने खरेदी केलेल्या आपल्याला गोट्या काढायत. तर त्याने काय केले, 30 रुपये किंमत असलेल्या 12 वह्या खरेदी केल्या. मग 12 वह्यांची किंमत 30 रुपयेप्रमाणे किती येणार, 12×36 म्हणजे 360 रुपयाच्या त्याने 1 डझन वह्या घेतलेल्या आहेत. त्याप्रमाणे 10 रुपये किंमत असलेल्या त्याने काय केले, 10 पेन्सिली खरेदी केली आहेत. मग 10 पेन्सिली किंमत किती येणार, 10 100 रुपये, म्हणजे 100 रुपयाच्या पेन्सिली, आणि पेन्सिलीपेक्षा 8 रुपये जास्त असलेले 16 पेने. तर पेन्सिलची किंमत 10 आहे, मग 8 रुपये जास्त केले म्हणजे किती, 18 रुपये, म्हणजे 18 रुपये किंमत असलेले असे किती, 16 पेन, म्हणजे 18×16 जर केलं तर किती येतं, 288. मी 288 रुपयाचे 16 पेन प्रत्येकी 18 रुपयेप्रमाणे. आणि परत काय म्हटले, एक वही आणि एक पेन्सिल यांची किंमत किती होते, एक वहीची किंमत 30 आहे, एक पेन्सिलची किंमत 40 आहे. तर या 40पेक्षा 35 रुपये कमी किंमत असलेली, म्हणजे 40मधून जर 35 किंमत कमी केली तर किती येते, 5 रुपये. म्हणजे प्रत्येकी 5 रुपयाच्या किती, 6 खोड रबर त्याने खरेदी केलेत. मग 6 खोड रबरांची 5 रुपयाने किती किंमत होते, 6×5 30 रुपये. म्हणजे एकूण त्याचा जर खर्च झाला तर एकूण 360 रुपये 12 वह्यांचे, 10 पेन्सिलीचे 100 रुपये, त्याप्रमाणे 16 पेनांचे 288 आणि 6 खोड रबरांचे 6×5 30 रुपये यांची जर बेरीज केली तर ती किती येते, 778 रुपये. म्हणजे अनिलची एकूण खरेदी किती असणार आहे, तर ती 778 रुपये असणार आहे. म्हणजेच तरी ते ऑप्शन बी मध्ये दिलेला ॲन्सर तुम्ही पाहू शकता. तर एकूण अनिलने किती, तर 778 रुपये जे आहेत तर ते खरेदी केलेत. ऑप्शन बी त्याचा ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, या वाक्यातील ठळक शब्दांचे लिंग ओळखा. तर आता वाक्य काय दिले, आंब्याची बाग घराच्या वरच्या बाजूला आहे. तर आता बाग हे जे शब्द होता तर तो ठळक होता. तर बाग, तर हे बाग जे आहे तर हे कोणत्या याचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर आपण काय म्हणतो, तो बाग म्हणतो का, नाही. ते बाग म्हणतो का, नाही. म्हणजे हे उभयलिंगी पण नाही. म्हणजे काय म्हणतो, ती बाग म्हणतो, काय म्हणतो, ती बाग. म्हणजे ती बाग हे काय झाले तर ती स्त्रीलिंगीला झाली. म्हणजे बाग या शब्दाचे लिंग कोणतं असणार आहे, तर ते स्त्रीलिंगी असणार आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे त्या ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे, स्त्रीलिंगी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67. काय दिले इथे, सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. म्हणजे ए ची जी नणंद आहे तर ती सी, ती एकुलती एक आहे. सी ही बी ची आत्या आहे. म्हणजे बी ची आत्या कोण दिले, सी दिले. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे.
आणि सीचा एकुलता एक भाऊ कोण दिलेला आहे, डी दिलेला आहे. तर ए आणि डीचे नाते काय, म्हणजे ए ही डीची कोण आहे आपल्याला इथे शोधायचं आहे. तर कसं शोधतो आपण हे, तर आता इथे काय दिलं आहे, एची नणंद कोण आहे, तर ती सी दिलेली आहे. एची नणंद इथे तुम्हाला दिसते सी दिलेला आहे. आणि सीचा एकुलता एक भाऊ कोण आहे, तर इथे डी दिलेला आहे. म्हणजे जे पुल्लिंगी आहे त्यांना आपण चौकोन करतो आणि स्त्रीलिंगी आहे त्याला गोल करूया. म्हणजे सीचा एकुलता एक भाऊ कोण आहे, डी आहे. आणि सी जी आहे तर ती एची नणंद आहे, कारण सीचा एकुलता एक भाऊ डी आहे. त्याप्रमाणे अजून काय दिलेले आहे, सी जी आहे तर ती बीची आत्या आहे. म्हणजे बीची आत्या कोण आहे, सी आहे. आणि सीला कोण, एकुलता एकच भाऊ आहे. म्हणजे एची जी नणंद आहे सी, मी सीची कोण झाली, ए ही त्याच्या भावाची बायको म्हणजे वहिनी झाली. म्हणजे ए जी आहे तर ती डीची बायको झाली. आणि बी जी आहे तर ती एची मुलगी दिलेली आहे. म्हणजे बी ही म्हणजे स्त्रीलिंगी दिलं होतं, एची मुलगी आहे. म्हणजे डीची सुद्धा काय असणार आहे, हे दोघे नवरा बायको असणार आहे. आणि ए आणि डी या दोघांची मुलगी कोण असणार आहे, बी असणार आहे. म्हणजे ही बीची जी आहे तर ती सी आत्या आहे. तर आपल्याला काय विचारले, ए ही डीची कोण आहे, तर ए ही डीची कोण असणार आहे, तर ती त्याची बायको म्हणजेच पत्नी असणार आहे ए ही डीची. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर ए ही डीची जी आहे तर ती पत्नी असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 68. तर काय दिले इथे, 2x बरोबर 3y बरोबर 4z. तर x y z बरोबर किती आपल्याला काढायचं आहे. तर इथे आपण कसं काढतो, तर ह्या तिघांचा आपण लसावी घेतो, 2 3 आणि 4. तर यांचा लसावी किती येतो, 4 2 8, 4 त्रिकोण किती 12. म्हणजे 12 जो आहे तर तो लसावी येतो. माझा 2चा वाटा इथे काय होणार आहे, 12/2 बेसक्क 12, 12/3 3 चौक 12 आणि 12/4 म्हणजे 3, म्हणजे 6 4 3. हे त्यांचं काय असणार आहे, तर ते गुणोत्तर असणार आहे एक्स वाय झेड. म्हणजे ऑप्शन ए मध्ये दिले तुम्ही पाहू शकता, तेच आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 69. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF ॲन्सर सहित हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, तिथे तुम्हाला याची PDF मिळू शकते. तर टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. पुढील प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 69. तर खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. तर आता 4 पर्याय दिलेले आहेत, मलेरिया, प्लेग, धनुर्वात आणि डेंग्यू. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर मलेरिया, प्लेग आणि डेंग्यू हे कसे साथीचे रोग आहेत, पण धनुर्वात साथीचा रोग नाही. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं काय असणार आहे, धनुर्वात हा यातील विसंगत पर्याय असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 70. तर ते काय दिले, 8 माणसे दिवसाला 9 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 माणसे दिवसाला 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. म्हणजे आपल्याला हे काढायचं आहे. म्हणजे 10 तास काम करून 7 माणसांना किती दिवस लागतील हे काढायचं आहे. तर आता गणितामध्ये काय काय दिले, तर M1 किती आहे, 8 माणसे, D1 किती आहे, 20 दिवसात ते काम करतात आणि प्रत्येक दिवसाला 9 तास काम करून ते काम संपवतात. आता काम तेवढंच आहे, म्हणजे W1 बरोबर W2 दिलेलं आहे. पण इथे काय झाले, माणसे किती झाली, 8 होते, आता 7 झाली आणि त्यांना किती दिवस लागतील हे काढायचं आहे. तर ते आपण x मानूया D2 बरोबर. आणि T2 म्हणजे ते किती तास काम करणार आहे, 7 माणसे दररोज 10 तास काम करणार आहेत. तर आता 10 तास काम करणार आहेत 7 माणसांना किती दिवस लागतील हे काढायचं. तर आपण कसं काढतो, ह्या सूत्रानुसार M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2, कारण W1 बरोबर W2 आहे म्हणून ते कट होईल. आता इथे हे 3 तर माहिती आहेत आपल्याला, तर आपल्याला इथे D2 काढायचं आहे. म्हणजे M2 आणि T2 इकडे भागाकारात जातील. M1 D1 T1 भागिले M2 T2 बरोबर D2 येणार आहे. तर आता M1 D1 T1 दिलेलं आहे, 8 गुणिले 20 गुणिले 9 भागिले M2 आणि T2 म्हणजे 7 आणि 10 भागिले 7 आणि 10, 10 1 10, 10 2 20. त्याप्रमाणे 8 9 72, 72 2 किती 144, म्हणजे 144 भागिले 7 आलं. 144ला जर 7ने भागलं तर किती येतं, 7 1 7, 7 2 14, परत उरले 4, म्हणजे 7 0 0 उरले 4, म्हणजे 4/7, म्हणजे 4 बाकी उरते इथे, 20 7 140, म्हणजे 20.4/7 आलं. म्हणजे 144/7, म्हणजे तेच काय असणार आहे, D2 असणार आहे. म्हणजेच
7 माणसे 10 तास रोज काम करून ते काम 20.407 दिवसात संपवणार आहेत. म्हणजेच तर ते ऑप्शन एमध्ये दिले ॲन्सर तुम्ही पाहू शकता. 20.407 जे आहे तर ते त्यांना काम करण्यासाठी दिवस लागतील. 7 माणसांना 10 तास रोज काम याप्रमाणे. पुढील प्रश्न क्रमांक 71. काय दिलेलं आहे ते? एका प्राणी संग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. आता त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37, म्हणजे त्यांची डोकी जी आहेत तर एकूण 37 होतात. म्हणजे त्यांची दोघांची मिळून एकूण संख्या 37 दिलेली आहे. आणि पाय मोजल्यास एकूण 116 होतात आणि पायांची संख्या 116 दिलेली आहे. तर त्यापैकी हत्तींची संख्या किती आपल्याला काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे? तर जेव्हा असं गणित येतं तेव्हा डायरेक्ट 4 पायाच्या प्राण्यांची संख्या काढण्यासाठी एक फॉर्म्युला असतो. तर आपल्याला इथे काय दिलं आहे? हत्ती व बदके मिळून एकूण 37 मान आहेत. म्हणजे एकूण 37 त्या दोघांची मिळून संख्या आहे. आणि पाय किती आहे दोघांच्या पायांची संख्या? 116 आहे. तर आता यासाठी आपण काय करतो? तर 4 पायाचे प्राणी, म्हणजे आता इथे हत्ती जे आहे तर 4 पायाचे प्राणी आहे. तर त्यांची संख्या आपण कशी काढतो? तर हे एक सूत्र असतं. म्हणजे कोणत्या हत्तीच्या जागी आता काही जरी दिलं असं तरी त्याचं एक सूत्र आहे 4 पायाच्या प्राण्यांचं. काय असतं? प्राण्यांची एकूण पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागिले 2. तर आता हत्ती बरोबर, आता 4 पायाचे प्राणी कोण आहेत? हत्ती. म्हणजे हत्ती बरोबर काय येणार? पायांची संख्या इथे 116 वजा डोक्यांची दुप्पट किती आहे? तर 37. 37 दोन्ही 74 भागिले 2. म्हणजे 116 मधून 74 राहतात 42. 42 भागिले 2 किती? 21. म्हणजे 21 जे आहे तर ते हत्ती असणार आहेत. मग बदक किती असणार आहेत? तर दोघांची मिळून एकूण संख्या 37 आहे. मग 37 मधून जर हे 21 वजा केलं हत्तींची संख्या तर 16 जे आहेत तर ते बदके येतील आणि 21 जे आहेत तर ते हत्ती येतील. तर आपल्याला हत्ती विचारलेलं 4 पायाचे प्राणी तर ते 21 असणार आहेत. म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल 21. पुढील प्रश्न क्रमांक 72. काय दिलेलं आहे ते? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर आता राज्यसभा म्हणलेलं आहे. तर आता केंद्रात लोकसभा व राज्यसभा असते. तर आपले भारताचे उपराष्ट्रपती जे असतात तर ते काय असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजेच राज्यसभेचा जे सभागृह आहे तर त्यांना आपला सभापती निवडण्याचा अधिकार नसतो किंवा अध्यक्ष म्हणतो त्याला आपण, कारण ते पदसिद्ध जे आहे तर ते उपराष्ट्रपती असतात. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. तर इथे काय दिले? रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले. तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल? तर आता जेव्हा आपण कशामध्ये काढतो? तर वर्तुळामध्ये काढतो. म्हणजे हे जर वर्तुळ असेल तर यामध्ये आपण अशी जेव्हा काढतो, म्हणजे कुठल्याही 2 पॉईंटला जोडतो तर त्याला आपण जेव्हा म्हणतो. पण आपल्याला इथे आता हा घटक आता दिलेल्या ह्या गणिताप्रमाणे कशामध्ये दाखवायचा आहे? तर जेव्हा असं गणित येतं तर हे जे दिलं आहे तर ते सगळं सत्य असं मानायचं. तर आता जेव्हा आपण वर्तुळामध्ये काढतो तर इथे वर्तुळाला काय म्हणलं ते लक्षात घ्यायचं. तर वर्तुळाला आयत म्हटलेले आहे. म्हणजे दिलेल्या गणिताप्रमाणे आपण जे आहे तर ते जेव्हा हा जो घटक आहे तर तो कशामध्ये काढणार आहे? तर वर्तुळाला आयत म्हणले. म्हणून आयतामध्ये जे आहे तर ते आपण जे आहे तर ते जेव्हा काढणार आहोत. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते दिलेल्या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74. तर काय दिलं इथे? मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द आपल्याला कोणता तो निवडायचा आहे. म्हणजे मिलिंद, मिलिंदला आपण काय म्हणतो? भुंगा म्हणतो. म्हणजेच भ्रमर म्हणतो, भुंगा म्हणतो आणि अली म्हणतो. म्हणजे हे 3 जे आहेत तर ACD भ्रमर, अली, भुंगा, मिलिंद हे काय आहे तर ते भुंग्याचे समानार्थी शब्द आहेत. पण अभि जो आहे तर त्याचा समानार्थी शब्द नाही. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर तेच आपलं ॲन्सर असणार आहे. तर मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता असेल तर तो अभि असेल, ऑप्शन बी. तर मित्रांनो, आपला जो पार्ट चालू आहे पोलीस भरती SRPFचा गट क्रमांक 7चा पार्ट 3, तर त्याचा आपला हा आजचा पार्ट 3 मध्ये शेवटचा प्रश्न क्रमांक 75. काय दिले इथे? मस्तक हा टिंब टिंब शब्द आहे. तर आता ऑप्शन दिले तत्सम, तद्भव, देशी की परभाषीय. परभाषीय म्हणजे इतर भाषेतून आलेल्या आपल्या मराठी भाषेमध्ये. तत्सम म्हणजे आपले मूळ संस्कृत शब्द. तद्भव म्हणजे संस्कृतमधून मराठीमध्ये रूपांतर करून आलेले शब्द. आणि देशी म्हणजे आपल्या मराठी बोलीभाषेतील शब्द.
तर आता इथे कोणता शब्द दिला आहे? मस्तक हा शब्द दिलेला आहे. तर मस्तक हा जो शब्द आहे तर तो कसा आहे? तर तो संस्कृत भाषेतून जसा आहे तसा आलेला आहे. तर त्याला आपण कोणत्या? तत्सम शब्द म्हणतो. मस्तक हा जो शब्द आहे तर तो कसा? तत्सम शब्द आहे, कारण संस्कृतमधून जसा आहे तसा घेतलेला आहे. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला जो पोलीस भरतीचा SRPFचा गट क्रमांक 7चा जो पेपर चालू आहे तर त्याचा पार्ट 3 आज आपण इथे पाहिलेला आहे. तर यामध्ये आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत संपूर्ण स्पष्टीकरणासहित. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.